एक साधी ग्रामीण महिला जिच्या नावावर एक गुंठा सुद्धा जमीन नाही आहे, ती अचानक 24 लाख रुपयांच्या मालमत्तेची मालकीण बनू शकते. हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या कथेसारखं वाटतं ना? पण आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये हे प्रत्यक्षात घडायला सुरुवात झाली आहे. पण प्रश्न असा आहे की हे 24 लाख रुपये खरोखरच त्या महिलेच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत का, की यामागे काहीतरी वेगळंच गणित दडले? आपण जेव्हा मोबाईलवर अशा बातम्या वाचतो तेव्हा डोळे विस्फारतात. पण हेडलाईनच्या पलीकडे काय सत्य आहे हे आपण शोधलं पाहिजे. हजारो कोटींच्या बजेटच्या घोषणा होतात, पण शेवटी गावातल्या त्या मातीच्या घरात राहणाऱ्या माऊलीपर्यंत त्यातलं काय पोचतं, हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे. याच गोष्टी आज आपण एकमेकांसमोर बसून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आता या कथेची सुरुवात तिथून होते जिथे आपला शेतकरी रोज घाम गाळतो. तुम्ही कधी विचार केलाय का की हल्ली आपल्या गावामध्ये पेरणीच्या वेळी किंवा कापणीच्या वेळी मजुरांची एवढी टंचाई का जाणवते? पूर्वी कसं असायचं, अख्खं गाव एकत्र यायचं आणि एकमेकांची कामं उरकायचं. आता तसं राहिलेलं नाही. मजुरांचे दर तर वाढलेतच, पण योग्य वेळी माणसं मिळतच नाहीत. आणि जर शेतीची कामं वेळेवर झाली नाहीत तर अख्खं वर्ष वाया जातं. शेतकरी हवालदिल होतो. यावर उपाय काय? एका बाजूला मजुरांची टंचाई आहे आणि दुसऱ्या बाजूला वाढणारा खर्च. अशा वेळी डोळ्यासमोर येते ती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, मळणी यंत्र, पेरणीची साधनं. पण मला सांगा, एका सामान्य कोरडवाहू शेतकऱ्याला हे लाखो रुपयांचे ट्रॅक्टर किंवा मोठे हार्वेस्टर मशीन घेणं तरी कसं परवडणार? तो आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. मग तो काय करतो? सावकाराकडून किंवा बँकेकडून कर्ज काढून कसा बसा संसार चालवतो. म्हणजे एका बाजूला आधुनिक शेतीची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला पैशांची प्रचंड चणचण. हा एक मोठा पेच आहे. या पेचामधूनच जन्म झालाय एका संकल्पनेचा, ज्याला आपण कस्टम हायरिंग सेंटर किंवा सोप्या भाषेत कृषी अवजार बँक असं म्हणतो. आणि इथेच सरकारने महिला बचत गटांना पुढे आणले. तुम्ही मोबाईलवर ज्या 24 लाखांच्या बातम्या पाहताय ना, ती हीच योजना आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा. आता या संकल्पनाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प चालतो. सरकार काय म्हणते? तुम्ही गावागावातल्या महिलांना एकत्र करा, त्यांचा बचत गट बनवा आणि या बचत गटाच्या माध्यमातून गावातच एक मोठी अवजार बँक सुरू करा. म्हणजे यंत्र महिलांच्या मालकीची असतील आणि ती गावातल्या शेतकऱ्यांना माफक दरात भाड्याने दिली जातील. आता या 24 लाखांच्या आकड्यांचं गणित नीट समजून घेतलं पाहिजे. अनेक लोकांना वाटते की हे 24 लाख रुपये म्हणजे खिशात टाकण्यासाठी मिळणारी मदत आहे, पण तसं नाही आहे. हे 60% अनुदान आहे. म्हणजे काय? तर समजा तुमच्या बचत गटाने गावात अवजार बँक सुरू करण्यासाठी 40 लाख रुपयांचा एक मोठा प्लॅन तयार केला, तर सरकार तुम्हाला त्यातले 60% म्हणजे जास्तीत जास्त 24 लाख रुपये अनुदान देणार. उरलेले 40% म्हणजे 16 लाख रुपये त्या महिला बचत गटाला स्वतः उभे करावे लागतील किंवा बँकेकडून कर्ज घ्यावं लागेल. आणि जर तुमचा प्रोजेक्ट 20 लाख रुपयांपेक्षा मोठा असेल तर बँकेचं कर्ज घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजे हे मोफतचे पैसे नाही आहेत, हा एक व्यवसाय आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या महिला कालपर्यंत शेतात मजूर म्हणून काम करत होत्या त्या आता ट्रॅक्टरच्या आणि मोठ्या यंत्रांच्या मालकीण बनणार आहेत. हा बदल खूप मोठा आहे. पण याच्या नियमामध्ये एक मोठी गोची आहे. जर एखाद्या बचत गटाने ठरवलं की आपल्याला फक्त एक मोठा ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि तोच गावात फिरवायचा आहे, तर तसं चालणार नाही. सरकारने स्पष्ट सांगितलंय, जर तुम्ही ट्रॅक्टर घेत असाल तर त्यासोबत तुम्हाला किमान इतर 3 पूरक अवजारं खरेदी करावीच लागतील. म्हणजे कसं? नांगरणीसाठी, पेरणीसाठी आणि मळणीसाठी लागणारी अवजारं. कारण उद्देश फक्त ट्रॅक्टर चालवणं नाही आहे, तर पेरणीपासून ते काढणीपर्यंतची सगळी कामं त्या बँकेमार्फत झाली पाहिजेत. पण हे सगळं ऐकायला जेवढं चांगलं वाटतं तेवढंच ते प्रत्यक्षात घडतंय का? आता आपण याच्या दुसऱ्या वळणावर येऊया. तुम्ही सोशल मीडियावर सध्या लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा ऐकत असाल, जिथे महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.
काही बातम्यांमध्ये तर या 24 लाखांच्या योजनेला सुद्धा लाडक्या बहिणींसाठी नवीन योजना असंच संबोधलं जाते. पण या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. लाडकी बहीण योजना ही सामाजिक सुरक्षा आहे, ती तुमच्या रोजच्या जगण्याला हातभार लावते. पण ही जी 24 लाखांच्या अवजार बँक योजना आहेत ना, ही तुम्हाला सक्षम करण्यासाठी, उद्योजक बनवण्यासाठी आहे. पण इथे एक मोठी भीती सुद्धा आहे. ती भीती म्हणजे भ्रष्टाचाराची. आपण नुकतंच पाहिलं की लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा मोठा गोंधळ समोर आला. जवळपास 2652 सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला. जेव्हा अशा मोठ्या योजनांमध्ये अपात्र लोक घुसतात तेव्हा खऱ्या गरजूंचा हक्क हिरावला जातो. मग या 24 लाखांच्या वाटपात असा गैरप्रकार होणार नाही याची काय गॅरंटी? सरकारने यासाठी काही कडक पावलं उचलली आहेत. या योजनेचे जे पैसे आहेत ते थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बचत गटाच्या बँक खात्यात जाणार आहेत. कोणत्याही मध्यस्थ्याची गरज नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओ टॅगिंग. तुम्ही जी यंत्र खरेदी करणार आहात त्याचा फोटो आणि त्याचं लोकेशन ऑनलाईन सिस्टीमवर अपलोड करावं लागतं, तेव्हाच अनुदान सुटतं. पण तरीसुद्धा ग्रामीण भागात आजही डिजिटल साक्षरतेचा मोठा अभाव आहे. अनेक महिलांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा हेच समजत नाही. OTP येत नाही, आधार कार्ड लिंक नसतं, अशा शेकडो तांत्रिक अडचणी येतात. अनेकदा पात्र असूनही महिलांना अशा योजनांचा लाभ मिळत नाही. आपण गोष्टींचा फक्त वरवरचा विचार करतो, पण आतमध्ये खूप मोठी गुंतागुंत असते. तुम्ही लखपती दीदी या संकल्पनेबद्दल ऐकलंच असेल. केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा एक मोठा प्रयत्न सुरू आहे की ग्रामीण भागातल्या महिलांचं वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपये कसं करता येईल. महाराष्ट्रात तर 2026-27 पर्यंत आणखी 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं टार्गेट अर्थसंकल्पात ठेवण्यात आलंय. पण हे टार्गेट कसं पूर्ण होणार? नुसत्या दरमहा मिळणाऱ्या लहान मदतीवर हे शक्य नाही. त्यासाठी अशा मोठ्या भांडवली योजनांची गरज असते. जेव्हा महिला अशा अवजार बँक कार्यक्षमतेने चालवतील त्यातून गावातील शेतकऱ्यांची कामं होतात आणि गटाला उत्पन्न मिळतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या लखपती दीदी बनू शकतील. आता या योजनेचा प्रादेशिक समतोल सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट लागू नाही आहे. हा पोखराचा जो दुसरा टप्पा आहे ना, तो प्रामुख्याने आपल्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांवर फोकस करतोय. यात साधारण 21 जिल्हे आहेत आणि 7201 गावं समाविष्ट आहेत. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती अशा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. हे असे जिल्हे आहेत जिथे शेती ही पूर्णपणे निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असते. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ. हवामान बदलाचा सगळ्यात मोठा फटका याच भागातल्या शेतकऱ्यांना बसतो. म्हणूनच जागतिक बँकेने या विशिष्ट भागासाठी एवढा मोठा निधी दिलाय. आपण जर बारकाईने पाहिलं तर शेतीची यांत्रिकीकरणाकडे होणारी ही वाटचाल अपरिहार्य आहे. मजुरांची टंचाई आज आहे, ती उद्या आणखी वाढणार आहे. मग शेती करायची कुणी? हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित या कृषी अवजार बँकेत दडलंय. 10 महिला एकत्र येऊन जर संपूर्ण गावाच्या शेतीचं काम सोपी करू शकतात तर ते एक खूप मोठा क्रांतिकारी पाऊल असेल. सरकारी कार्यालयामध्ये चक्रा मारूनही खरोखरच महिलांना हे 24 लाखांचं अनुदान वेळेत मिळते का? कारण कॅगच्या अहवालात अनेकदा समोर आले की ग्रामीण भागातल्या अनेक मोठ्या योजनांचा निधी कागदावर खर्च झालेला दिसतो, पण जमिनीवर प्रत्यक्ष कामाचा प्रभाव फार कमी असतो. योजना कितीही चांगली असली तरी जोपर्यंत तिची अंमलबजावणी पारदर्शकपणे आणि वेळेत होत नाही तोपर्यंत तिचा मूळ हेतू साध्य होत नाही. या योजनेसाठी बचत गटाची निवड कशी होते हेही पाहण्यासारखं आहे. उमेद किंवा माविमच्या अंतर्गत तुमचा गट नोंदणीकृत असायला हवा. कमीत कमी 10 सदस्य हवेत. ते वेगवेगळ्या कुटुंबातले हवेत. समजा एखाद्या गावातून एकापेक्षा जास्त बचत गटांनी अर्ज केले तर कोणाला प्राधान्य द्यायचं? तर तिथे ऑनलाईन लॉटरी पद्धत वापरली जाते. म्हणजे वशिल्याचा किंवा ओळखीचा फायदा होणार नाही. ज्या गटाचे कागदपत्र आणि पात्रता बरोबर असेल त्यांची नावं लॉटरीत येतील. ही पद्धत पारदर्शक वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यात किती पारदर्शकता राहते हा पाहण्याचा विषय आहे. आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींची सांगड घालतो तेव्हा आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राच्या एका मोठ्या परिवर्तनाची ही सुरुवात दिसते. हे परिवर्तन शांतपणे घडते, पण ते खूप खोलवर परिणाम करणार आहे. या सगळ्याबद्दल
तुम्हाला काय वाटतं? कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.